ऐतिहासिक महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत शिवसेना शिंदे गटचे सुनील वसंत कविस्कर यांनी नगराध्यक्षपदी बाजी मारली आहे। मात्र नगरसेवक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप युतीने सर्वाधिक 12 जागा जिंकत सभागृहात आपले वर्चस्व कायम राखले। या निकालावर गड आला पण सिंह गेला अशी भावना माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी व्यक्त केली आहे। नगराध्यक्षपदासाठी एकूण 16,425 मतदान झाले। त्यामध्ये सुनील कविस्कर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 701 मतांच्या फरकाने पराभव केला। सुनील कविस्कर यांना 8,091 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदेश कळमकर यांना 7,390 आणि शिवसेना ठाकरे गटाच्या चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांना 504 मते मिळाली। नगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेले असले तरी नगरसेवक संख्याबळात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे। एकूण जागांपैकी राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 8 आणि भाजपचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत। यामुळे आगामी काळात विकास कामांसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यात कशा प्रकारे समन्वय राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। महाड नगर परिषदेच्या या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा घडून आणली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवूनही नगराध्यक्षपद गमावल्याने पक्षासाठी किंबहुना तटकरेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जाते। या निकालाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते। नवनियुक्त नगरसेवकांनी आता हेवेदावे बाजूला ठेवून शहराच्या विकासावर भर द्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी यावेळी केले। महाड शहरातल्या सर्व नागरिकांनी जो काही या निवडणुकीच्या माध्यमातून अनपेक्षित असा जरी निकाल असला तरी सुद्धा जी काही त्यांनी आम्हाला माझ्या 12 नगरसेवकांना युतीच्या संधी दिलेली आहे त्याच्यासाठी मी मनापासूनचे त्यांना धन्यवाद देते, त्यांचे आभार मानते। गड आला पण सिंह गेला हेच एक मनामध्ये खंत राहिलेली आहे। पण जो काही महाड शहराचा सर्वांगीण विकास हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घेऊन या नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही युतीच्या माध्यमातून सामोरं गेलो। तोच प्रमुख अजेंडा घेऊन महाड शहरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वाधिक विकास या महाड शहराचा नक्कीच होईल हा विश्वास मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना देते। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।